फसवणूक सरकारचं करायचं काय? इमानदार शेतकरी, कष्टकरी, कामगार असणाऱ्या मराठ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं काय? मराठा समाजाचा घोर अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? या मराठ्यांचा अपमान करणार सरकारनं मराठा समाजाला गाजर दाखवलंय. मागील 10 वर्षाच्या इतिहासापासून 2014 पासून 2014ची लोकसभा असो, 2019ची लोकसभा असो, 2024ची लोकसभा असो, तुम्ही 16% दिलं, त्यानंतर 13% दिलं आणि आज 10% दिलं. मराठा समाजाची लोकसंख्या वाढते का कमी होते मला हेच कळत नाही. काय चाललंय? छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय. मराठे तुम्हाला येणारा लोकसभेला, विधानसभेला 1000 नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले तर मराठे नाव सांगणार नाही. या राज्यातल्या मराठी फसवणूक करताय. घोर अपमान आहे हा, मराठ्यांचा घोर अपमान आहे. ही फसवणूक आहे. तुम्हाला माहिती आहे 50%च्या वर आरक्षण टिकत नाही, हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली, आमची मागणी काय आहे? ओबीसीतून 50%च्या आतून पुरावे मिळालेत, पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय. या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणाऱ्या लोकसभेला घेणार का नाही? आपकी बार, आपकी बार, आपकी बार, आपकी बार, आपकी बार. हे तमाम मराठ्यांची भावना सोलापुरातली नाही, महाराष्ट्रातले आहे. सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार इथं आहेत. एक पण आमदार जल्लोष का करू शकला नाही? का जल्लोष गुलाल उधळला नाहीत? गुलाल आम्ही लावला नव्हता, मनोज जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता. सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती. काय झालं? आज चर्चा केली नाही तुम्ही. आज सगळे सोयरे या विषयावर बोलले नाही सभागृहात. एका आमदारला तुम्ही बोलू दिलं नाही. ही दडपशाही आहे. तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले कमिटमेंट दिलते की आम्ही सभागृहात या विषयावर बोलू, त्या एकाही आमदाराला बोलू दिलं नाही. आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली, ती दडपशाही मराठा समाज उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही.